हॅलो हॅलो हॅलो. ओपनर बॅटर्स मैदानावरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीवीर फलंदाज भुगाव क्रिकेट क्लब या संघाकडून आपण पाहतोय मैदानावरती शिवा गावडे आणि दुसऱ्या बाजूला मैदानावरती योगेश शेडगे ही जोडी सज्ज होताना पाहायला मिळते. तर षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे या संघाकडून पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाज आपल्याला मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. विशाल मांडेकर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी मैदानावरती सज्ज झालेला आहेत. ठीक आहे म्हटलं आयोजक. लेट्स प्ले डावाला होते सुरुवात. पहिलं षटक दिवस क्रमांक 4 मधील पहिला चेंडू, पहिलाच बॉल बुंद्यात टाकलेला चेंडू मैदानावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळला गेलाय. विशाल मांडेकर मैदानावरती आपण पाहतोय. नक्कीच आज घरच्या मैदानावरती खेळत असताना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण चांदे खऱ्या अर्थानं सातत्यानं याच मैदानावरती शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे संघातील खेळाडू सराव करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे घरच्या मैदानावरती खेळत असताना आज नक्कीच तिकडे या खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज आहे. या आउटफील्ड बद्दल नक्कीच खडानखडा ठाऊक आहे. त्यामुळे नक्कीच आता अपेक्षा या मैदानावरती निश्चितच संघाकडून त्या संघाच्या चाहत्यांना वाढलेल्या असणार आहेत. शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे संघ आपण पाहतो मैदानावरती. त्यांच्या विरोधामध्ये भुगाव क्रिकेट क्लब या संघाने देखील निश्चितच सुरुवातीच्या काही स्पर्धा मिस केल्या, परंतु कमबॅक या हंगामामध्ये चांगले पाहायला मिळाले. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये होता. काही क्षणासाठी चेंडू हवेमध्ये होता, परंतु तिकडे मैदानावरती क्षेत्ररक्षक बरेचसे दूरवरती होते आणि या चेंडूवरती पहिली धाव मैदानामध्ये आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळते. या एका धावेने धावफलकावरती नक्कीच आपण पाहतोय धावफलकाचा प्रारंभ शुभारंभ होताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं भूकंप नगरीचे असणारे उद्योजक आणि मुळशी क्रीडा असोसिएशनचे असणारे माजी कार्याध्यक्ष रवींद्र उर्फ दादाभाऊ माझेरे यांचं आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं म्हाळुंगे करंडक मध्ये हार्दिक स्वागत. यावेळी शिवाच्या बॅटच्या पुढे टाकलेला बॉल उडवला चेंडू हवेत थेट लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत, टिपला गेला झेल. शिवा गावडे गोल्डन डक 0वरती बाद. पहिली विकेट डाऊन. हॅलो. षटक क्रमांक 1 मध्ये आता चौथ्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर पुढच्याच बॉलवरती आपण पाहतोय संघाचे संघनायक अतुल शेडगे मैदानावरती दाखल झालेत आणि त्यांनी नक्कीच संयम दाखवला. पहिल्या बॉलवरती कुठल्या प्रकारे अतिरिक्त घाई न करता हळूवारपणे चेंडू मैदानावरती ऑफसाईडच्या दिशेने ढकलला. 2 धावा त्या चेंडूवरती प्राप्त केला. संघाचा धावफलक 3 अंकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा हळूवारपणे लेट कटचा हा फटका सुंदर पद्धतीने मैदानावरती इनफिल्डला बीट करत चेंडू दन 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 करत जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि या चेंडूवरती रन्स मिळतात त्या 4. दिवस क्रमांक 4 म्हाळुंगे करंडक मधील ही पहिली बाउंड्री, पहिला चौकार. अतुल शेडगेच्या बॅटमधून 4 धावा. षटक संपलेलं आहे पहिल्या क्रमांकाचं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 7. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 7 धावा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समस्त ग्रामस्थ म्हाळुंगे आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर अखिल म्हाळुंगे गाव
आणि म्हाळुंगे क्रिकेट क्लबच्या माध्यमातून मित्रांनो या म्हाळुंगे करंडकाचं आयोजन आपल्याला जे पाहायला मिळतंय. स्पर्धेतील आजचा हा दिवस क्रमांक 4 आणि 4थ्या दिवसामधील पहिली मॅच मैदानावरती रंगलेली जे पाहायला मिळते. प्रथम क्रमांक तब्बल 1,00,000 रुपयांचं प्रमुख पारितोषिक असणारी ही मुळशी तालुक्यातील एक मानाची स्पर्धा आहे. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हा चालू असणारा क्रिकेटचा सोहळा. मुळशी तालुक्यातील मुळशी क्रिकेट असोसिएशनला रजिस्टर असणारे सर्व संघ नक्कीच आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच पाहायला मिळाले आणि प्रथम येणाऱ्या 24 संघांना या स्पर्धेमध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि नक्कीच आपण पाहतोय प्रत्येक दिवसामध्ये 6 संघ जे एकमेकांचे आमने सामने खेळताना पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मुख्य कॉमेंट्री बॉक्स एंड कडून बॉलिंग मार्क वरती अवी दाखल झालाय आणि अवीचं स्वागत केलंय. ओव्हर नंबर 2 च्या पहिल्याच बॉल वरती योगेश शेडगेचा ब्लास्ट षटकार. बोले न बाबू थोड़ा के पाछ नाचे सबूत मस्ती में जावे कैलाश कूद थोड़ा बाजे डम 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 रू पकड़ बम 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 ले पकड़ बम 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 ले थोड़ा मार कमरा अंदर का सूचना प्राप्ति पलक मैं निकल पासूं कम कटारी दिन पर काट ले कमरे मन कानियो. या षटकारानं धावफलक पुढे जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती 13 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू मैदानावरती पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतो इथे टप्पा थोडंसं मागे खेचलाय आणि टप्पा पडल्यानंतर कमी उसळी घेणारा चेंडू मैदानावरती आपण पाहतोय. जो डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. स्पर्धेच्या संपूर्ण ऑफिशियल्स मध्ये जर आपण पाहिलं प्रामुख्यानं मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये संजय भालेराव सर, त्याचबरोबर महेश जाधव सर, अजय आवळे सर हे पंचांचं त्रिकूट या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला काम करताना पाहायला मिळतंय. त्यासोबतच गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ऋतुराज खरेकर आपल्याला पाहायला मिळतात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये निश्चितच अतिशय सुंदर काम त्यांचं देखील आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचा गोड आवाज आपण निश्चितच ऐकत आलेला आहात. याच मुळशी नगरीचा खरं तर एक गोड आवाज तुषारजी गवारे सर, त्याचबरोबर युट्यूब लाईव्हची संपूर्ण टीम प्रामुख्यानं अमितजी भुजबळ सर असतील, त्याचबरोबर कॅमेरामॅन चरण असतील, करण असतील आणि कॅमेरामॅन शिवम असतील. या सर्वांचंच या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर काम जे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि प्रामुख्यानं स्पर्धेची आयोजन कमिटी जर आपण पाहिली मित्रांनो, अखिल म्हाळुंगे गाव, समस्त ग्रामस्थ म्हाळुंगे क्रिकेट क्लब आणि खऱ्या अर्थानं कुणाल भाऊ पाडाळे, अजिंक्यदादा खैरे, आदित्यदादा खैरे आणि या सर्वच त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली मेहनत आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. इथे दिवस क्रमांक 4 मध्ये ही स्पर्धा सुपर हिट होताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मित्रांनो पॉवर प्लेचं आपण पाहिलं. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर जरूर वाटलं मैदानावरती नक्कीच या षटकामध्ये मोठा धावफलक उभा राहतोय की काय, परंतु अवीनं कमबॅक केलंय. पुढचे 2 चेंडू निर्धाव टाकले, त्यानंतर एक सिंगल आली आणि पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानावरती आपण पाहतोय. रिव्हर्सच्या फटक्यांसाठी अतुल शेडगे ओळखले जातात आणि त्यांनी तो फटका ट्राय देखील केला. यावेळेस थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. पॉइंटच्या डोक्यावरतून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला मैदानावरती टिपला गेला. एक सुंदर झेल. धक्का क्रमांक 2 मैदानावरती आले विकेट. संघाचा संघनायक अतुल शेडगे मैदानावरती आपण पाहतो. इथे बाद होताना पाहायला मिळालाय. एक सुंदर कॅच तिथे प्रसाद खानेकर यांनी टिपलाय. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी झालं विदोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी झालं विदोरात सारी. आज गोंधळाला ये मंडला भवानी. 2 षटकांचा खेळ मैदानावरती कंप्लीट झालेला आहे आणि 12 चेंडूंचा डाव संपल्यानंतर नक्कीच तुम्ही पाहू शकाल धावफलकावरती 2 फलंदाज बाद. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये फक्त 14 धावा पाहायला मिळत आहेत. तर आता निश्चितच तिकडे विशाल गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. नवीन फलंदाज साहिल मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. धावफलकावरती 14 धावा आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू होतोय. विशाल मांडेकर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. पहिला चेंडू दिशाहीन टाकलाय. पहिला चेंडू डाव्या स्टेजच्या थोडासा दूर वरतून जाणारा पंचांनी कळवले वाईट बॉल आहे. एका अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक आता पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 15 धावा. बेस्ट बॅटर त्यासोबतच बेस्ट बॉलर मॅन ऑफ द सिरीज यासाठी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आकर्षक स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एक डाऊन साईडला खेळला गेलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षकानं नक्कीच आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. फेकी वेगवान आहे आणि या चेंडूवरती एक धाव मैदानामध्ये प्राप्त होते. एका धावेने धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 16 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. 16 धावा धावफलकावरती. यावेळेस बॅटच्या पुढे अगदी ओव्हर पिचचा बॉल होता. कुठल्या प्रकारचं फुटवर्क नाहीये साहिल कडून. चेंडू मैदानावरती डॉट आलाय. स्कोर कार्ड वरती 16 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. षटक मैदानावरती 3ऱ्या क्रमांकाचं पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये मित्रांनो या मैदानावरती अनेक रेकॉर्ड आपण होताना पाहिलेत. मॅक्झिमम रन्स नक्कीच्या पॉवर प्ले मध्ये आपण बनताना पाहिलेले आहेत. परंतु आज सुरुवात बुगाव संघाकडून थोडीशी धीम्या गतीनं झाली आहे. दरम्यानचा हा चेंडू मैदानावरती पुन्हा एकदा बराचसा कुलू टप्प्याचा चेंडू होता. पॉइंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहतोय. या चेंडूवरती सिंगल धाव येईल आणि एका सिंगल टीमचा धावफलक पुढे जाते. स्कोर कार्डवरती 17 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. भुगाव क्रिकेट क्लब या संघाकडून सातत्यानं जर आपण पाहिलं तर मित्रांनो टॉप ऑर्डर मध्ये योगेश शेडगे या खेळाडूकडून आपण निश्चितच मोठमोठे फटके पाहिलेले आहेत. षटकार चौकार पाहिलेले आहेत. आज या म्हाळुंगे करंडकामध्ये योगेश शेडगे खऱ्या अर्थानं कसा खेळ साकारतील यावरती भुगाव संघाचं धावफलक निश्चितच बरंच अवलंबून असणार आहे. कारण ते संघातील प्रमुख फलंदाज आहेत आणि प्रामुख्यानं जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर सिमेंटची खेळपट्टी आहे आणि निश्चितच मैदानावरती बोथ एंड खेळवले जात आहेत. त्यामुळे इथे निश्चितच तुम्हाला बॅटर्सला भरपूर हेल्प पाहायला मिळणार आहे. वाऱ्याचा प्रचंड वेग देखील आपल्याला मैदानावरती अनुभवायला मिळत असतो. त्यामुळं प्रचंड धावेंसाठी ओळखलं जाणार हे मैदान आहे. दरम्यानच्या काळामध्ये आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 3 फलंदाज मैदानावरती होत आहेत बाद. विकेट Campus ready, prepare to flash. 3 फलंदाज बाद धावफलकावरती 18 धावा आहेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल होताना पाहायला मिळत आहेत. किरण गावडे हे नवीन फलंदाज मैदानावरती सज्ज होत आहेत. 3 फलंदाज बाद 18 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये देखील विकेटचा सिलसिला सुरू आहे. अगदी सुरुवातीपासूनच मित्रांनो आपण पाहतोय विकेट जात आहेत. बरेचसे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न रूम बनवण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे मैदानावरती बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडूंच्या अखेरीस धावफलकावरती धावा 18 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 18 चेंडूंमध्ये 18 रन्स मैदानावरती बनवले गेल्यात आणि येणाऱ्या 12 चेंडूंवरती भुगाव संघाकडून मैदानावरती कशा पद्धतीची फलंदाजी होणार आणि किती धाव मैदानावरती बनल्या जाणार हे पाहणं बरंचसं निर्णायक आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं भुगाव क्रिकेट क्लब संघाचे असणारे निश्चितच आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू परंतु आता निश्चितच मान्यवरांच्या भूमिकेमध्ये ज्यांना आपण पाहतो भुगाव नगरीचे असणारे उद्योजक सन्मान्य विकास भाऊ मिरगे यांचं आगमन झालेलं आहे. म्हाळुंगे करंडकामध्ये भाऊंचं देखील मनापासून स्वागत आहे. सामन्याकडे जाऊयात मित्रांनो. 18 चेंडूंमध्ये 18 धावा बनल्या गेल्यात. या खेळपट्टीवरती निश्चितच अशी सुरुवात आपण फार कमी सामन्यांमध्ये पाहतो. अन्यथा षटकार चौकारांसाठी ओळखलं जाणार हे क्रीडांगण आहे. षटकार चौकारांसाठी ओळखली जाणारी खेळपट्टी आहे आणि मैदानावरती या सिमेंटच्या या रफ खेळपट्टीवरती फलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळत असतो. परंतु आज म्हाळुंगे करंडकामध्ये दिवस क्रमांक 4 मध्ये निश्चितच पहिल्या सामन्यामध्ये थोडीशी धीम्या गतीची सुरुवात भुगाव संघाकडून झाली परंतु शेवट गोड करावा लागेल योगेश शेडगेला. मॅच कडे जाऊयात. ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाजीच्या मार्क वरती रोहित ससार मॅन फ्रॉम चांदे मैदानावरती. फुलर लेनचा बॉल मिस झालेत. योगेश निराशा व्यक्त करतायत कारण हा षटकाराचा चेंडू होता. मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय चेंडू डॉट आलाय. रोहित ससार या संघातील नक्कीच एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहेत आणि मैदानावरती आता स्लॉग ओव्हर मध्ये ते गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. पूर्वीच्या नक्कीच आपण चांदे संघामध्ये जर आता या हंगामामध्ये बदल मित्रांनो बराचसा पाहतोय.
खेळ नक्कीच या संघाचा बराचसा डेव्हलप झालेला आहे. सातत्यानं सरावामध्ये असणारे खेळाडू आहेत आणि आता मैदानावरती मुळशी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये त्यांनी नक्कीच इथे प्रवेश करायला सुरुवात केलेली आहे. अगदी मैदानावरती या सीझनची जवळपास दुसरी तिसरी स्पर्धा खेळतायत आणि आता इथे चांगला खेळ. यावेळेस आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटला बॉडी वेट ट्रान्सफर केलं, लॉब केला बॉल, सरळ जातो चेंडू वाईड इस्ट लॉंगॉन मधून सीमारेषेच्या पलीकडे. योगेश शेडगेचा एक पॉवरफुल विकेट षटकार. योगेशच्या बॅट मधून मित्रांनो फटके मैदानावरती येत आहेत, परंतु तिथे आता ती डॉट बॉलची फ्रिक्वेन्सी आहे ती कमी करावी लागेल. ओव्हरची सुरुवात डॉट बॉल न झाली, एक वाईड आला तो डॉट बॉल तर भरून निघाला. पुढच्याच बॉलवरती षटकारही आलाय. स्कोर कार्ड वरती 25 धावा, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक. पुन्हा एकदा बॅटच्या पुढे टाकलेला चेंडू होता, लॉब करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत परंतु तिकडे मैदानावरती झेल मिस झालाय. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय आणि त्यानंतर निश्चितच तिथे 2 धावा मैदानामध्ये प्राप्त होत आहेत. प्रमोद ससार आपण पाहतो नक्कीच त्या ठिकाणी आहेत, अनुभवी खेळाडू संघातील आहेत, परंतु आता मैदानावरती तिथे छोटीशी चूक झालेली आहे. पाहूया ही चूक पत्त्यावरती पडेल का. 2 धावा आल्या धावफलकावरती, 27 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. किरण गावडे नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात, तर योगेश शेडगेने आता आक्रमक पावित्रा घेतलाय. यावेळेस पुन्हा एकदा हाय गेलाय हा चेंडू, डिस्टन्स कव्हर करणार का. लॉंग ऑन मध्ये वॉट अ कॅच. गणेश रमाले टिपतायत एक सुंदर झेल आणि मैदानावरती येते विकेट. फलंदाज योगेश बॅक टू द डग आउट. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत, 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक मैदानावरती सुरू असताना नवीन फलंदाज कपिल उर्फ आशुतोष मैदानावरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. आशुतोष हिंगवले मैदानावरती नक्कीच आपण पाहतो. षटक क्रमांक 4 मध्ये फलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. या ओव्हर मधील 2 चेंडू शिल्लक आहेत, पुढची पूर्ण ओव्हर शिल्लक आहे. पाहूया आशुतोष उर्वरित चेंडूवरती कसा खेळ साकारेल. ओहो पहिलाच बॉल आशुतोष साठी बराचसा उजवेष्टीच्या बाहेरून तुम्हाला मैदानावरती नक्कीच ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. मुख्य पंच संजय सरांनी कळवलंय एक्स्ट्रा धाव या चेंडूवरती मिळेल आणि या चेंडू पुन्हा फेकावा लागेल. अतिरिक्त धावेनं संघाचा धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 28 धावा. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, त्यासोबतच मॅन ऑफ द सिरीज या 3ही पुरस्कारांसाठी मित्रांनो तुम्ही पाहू शकाल आकर्षक ट्रॉफीज. त्यासोबतच उत्कृष्ट स्पोर्ट्स सायकल खऱ्या अर्थानं गणेश भाऊ कळमकर माजी सरचिटणीस भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. त्यांचं देखील आपण आयोजन कमिटीच्या वतीनं खूप आभार व्यक्त करूयात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे बक्षीसदाते आहेत त्यांचं देखील या ठिकाणी नामोल्लेख होणार आहे. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहेत, 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ मैदानावरती कंप्लीट झालेला आहे आणि 24 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती 28 धावा आहेत 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्क वरती निलेश सज्ज होताना पाहायला मिळत आहेत.
पहिलाच बॉल या षटकाचा बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. या चेंडूवरती नक्कीच आपण पाहतोय एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा चान्स आणि तिथे कलेक्शन होत नाहीये. हाताने यष्ट उद्ध्वस्त झालेले आहेत मैदानावरती. नक्कीच आपण पाहतोय नवीन फलंदाज प्रदीप पवार जे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड वरती नक्कीच या 2 धाव्यांना वाढ होते. स्कोर कार्ड पोहोचले ते 30 या अंकावरती. शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे विरुद्ध आपण पाहतो मित्रांनो मैदानावरती भुगाव क्रिकेट क्लब. या 2 संघांमध्ये पहिली मॅच मैदानावरती रंगली आणि पहिला सामना थोडासा लो स्कोरिंग जरूर आहे, परंतु आता उर्वरित 5 चेंडूवरती जर 2-3 मोठे बिगिट आले मित्रांनो तर एक सन्मानजनक टोटल, एक डिफेंडेबल टोटल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळू शकते. कारण भुगाव संघाची गोलंदाजी देखील तितक्याच ताकदवर आहे. हो, यावेळेचा चेंडू मैदानावरती फुलर लेनचा होता. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न मैदानावरती सतीश थोडेसे तिथे अडकळलेत आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. एका धावेला अनन्यसाधारण महत्व आहे. 2 धावा नक्कीच या चेंडूवरती ऍड झालेल्या आहेत. या 2 धाव्यांनी धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 32 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा याही वेळेला दिशा खराब होती आणि मैदानावरती त्याचा रिझल्ट इथे भोगावा लागेल गोलंदाजाला. डाव्या एष्टीच्या दूरवरतून आलेला चेंडू होता. दिशा दिली बॉलला, बॅटची कडागे चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. काजळ लावणे आले मी आज, असं नको बघू पाव येते मला लाज. गेला शृंगार आज गाजला असाच, दिसते मी भारी जाऊन रावते खास. 36 धावा धावफलकावरती आहेत. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 36 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. अजूनही पहिल्या डावातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फुलटॉस बॉल टाकलाय, ऑन साइडला उडवला चेंडू, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि थोडंसं इथे अंदाज मिस झाला होता, परंतु विशालनं स्वतःला सावरले आणि त्यानंतर चेंडू कलेक्ट केलाय, चेंडू फेकलाय. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त होताना पाहायला मिळतात. निलेश यांच्या या षटकामध्ये 4 चेंडूवरती आतापर्यंत 10 धावा मैदानामध्ये नक्कीच प्राप्त होताना पाहायला मिळालेल्या आहेत आणि अजून एकही डॉट बॉल या षटकामध्ये पाहायला मिळालेला नाहीये. सुरुवातीपासूनच आपण सुरुवात गोलंदाजांकडून निर्धाव चेंडूने पाहिली. प्रत्येक षटकामध्ये विकेट जात राहिली. दरम्यानचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळला गेलाय. पुन्हा एकदा तिकडे फेकी येईल तोपर्यंत थोडासा उशीर झालाय. 2 धावा प्राप्त होत आहेत आणि या 2 धाव्यांना धावफलक पोहोचले 40 या अंकावरती. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. किरण काका गावडे यांच्या बॅटमधून ज्या धावा येतात मित्रांनो त्या अतिशय निर्णायक आहेत. 40 धावा. शेवटचा एक चेंडू, एक मोठा बिग हिटची गरज. नो बॉल तर पंचांनी कळवलाय. सतीश बॉलच्या खाली आणि तिकडे नो +1 अशा 2 धावा मिळणार आहेत. निश्चितच प्रदीप यांना देखील वाटलं असेल की इनिंग मध्ये आता मला एकही चेंडू खेळायला मिळणार नाही, कारण यापूर्वी ते नॉन स्ट्रायकिंग एंडला होते. पूर्णपणे चेंडू मैदानावरती किरण गावडे यांनी खेळले आणि नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय आता संधी मिळाली प्रदीपला. प्रीट ऑन असेल, आपटलेला बॉल होता. वेग नक्कीच दाखवला. यष्ट्यांच्या मागे हवी. रनआउटचा चान्स, डायरेक्ट हिट तर केली आहे. अवया इथे तिसऱ्या पंचांची मदत शेवटच्या बॉलवरती घेतली जाणार आहे. अवया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. फलंदाज जर बाद असेल तर कुठल्या प्रकारची धाव मिळणार नाही, परंतु तिथे मैदानावरती फलंदाज सेफ असेल तर 1 धाव निश्चितच प्राप्त होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपण पाहतो निर्णय तर येणार आहे. चला, शेवटचा बॉल आहे, जो डिसिजन येईल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आता मैदानावरती लगेचच बुगाव संघ आपण फिल्डिंगसाठी सज्ज व्हायचंय आणि यानंतर होणारी पुढील मॅच हिंजवडी क्रिकेट क्लब विरुद्ध स्टार 11 घोटावडे या 2 संघांमध्ये असणार आहे. तर त्या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीचा खोल करण्यासाठी या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. तिसऱ्या पंचांनी कळवलंय मैदानावरती इथे फलंदाज बाद असणार आहे. शेवटच्या चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव मैदानावरती नसेल. विकेट असणार आहे रनआउटच्या माध्यमातून आणि नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय मैदानावरती यष्ट्यांच्या पाठीमागून अवीचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. ग्लोव्स काढले आणि त्यानंतर मैदानावरती वेगवान फेकी थेट स्टंपवरती केली. पहिली इनिंग कंप्लीट झालेली आहे. धावफलकावरती 42 धावा आणि 43 धावेंचं टार्गेट ठेवलेलं आहे शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे संघाच्या समोर.
हॅलो चेक. तर चला दोन्ही संघांचे संघनायक टॉससाठी यायचे. इंजवडी क्रिकेट क्लब विरुद्ध स्टार 11 घोटावडे या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉससाठी या मित्रांनो. या सामन्याचा टॉस आपण नक्कीच पुढील होणारा सामना त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार आहे. इंजवडी संघ विरुद्ध स्टार 11 घोटावडे या दोन संघांमध्ये पुढील मॅच मैदानावरती रंगणार आहे. तर दोन्ही संघांचे संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण संपर्क साधा. या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच पाहतोय जुने जाणते क्रिकेटपटू आणि सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय मुरलीधरजी गायकवाड साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं या ठिकाणी म्हाळुंगे करंडकमध्ये हार्दिक स्वागत. विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पुढील मॅचचा टॉस करूयात. तर मित्रांनो जाऊया सामन्याकडे. षटक क्रमांक पहिलं घेऊन बुगाव क्रिकेट क्लब या संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दर्शन करजावणे एक युवा गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. तर नक्कीच सलामीवीर फलंदाज मैदानावरती गणेश ढमाले आणि अविनाश ही जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव सन्मानपूर्वक पहिला चेंडू खेळला गणेश ढमाले यांनी आणि एक धाव नक्कीच आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे. दर्शन उजव्या हातानं उर्ध विकेटचा मारा मैदानावरती करतोय. थोडं ऑफ स्टंपला शबल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेत चेंडू जातोय तो सरळ फाईन लेग लॉंग स्टॉपच्या क्षेत्रामध्ये सीमारशीच्या बाहेर आणि या चेंडूवरती धावा प्राप्त होत आहेत त्या 4 चौकार. केसामध्ये गंगावदन पुचुड्यात ग केवडा केसामध्ये गंगावदन पुचुड्यात ग केवडा हे करीचा गोंडा लोळ काय अंबिका माय अंगात मोती भर काय पावसा माय अंगात मोती भर काय अंबिका. या चौकारानं संघाचा धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 5 धावा ज्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्शनचा पुढचा चेंडू हो ज्यावेळेस अगदी बॅटच्या जवळून चेंडू मैदानावरती टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरील बाजूस वळण घेताना पाहायला मिळालाय आणि हा चेंडू मैदानावरती नक्कीच आपण पाहतो इथे डॉट बॉल असणार आहे. षटक मैदानावरती पहिल्या क्रमांकाचं पॉवर प्ले मध्ये गोलंदाज दर्शन करंजावण्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती फलंदाज गणेश यांनी केवळ एक सिंगल घेतली. तिकडे सन्मान दिला पहिल्या बॉलला आणि त्यानंतर अगदी दुसऱ्या चेंडूवरती ऑन स्ट्राईक आल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू हवेत फटका फसला. यश त्यांच्या मागे अतुल हो कॅच ड्रॉप झेल मैदानावरती निसटला गेलाय. अविनाश आपण जर पाहिलं तर नक्कीच मित्रांनो शंभूराजे क्रिकेट क्लब चांदेर संघातील ते प्रमुख खेळाडू आहेत आणि नक्कीच त्यांना आपण यापूर्वी यश त्यांच्या पाठीमागे देखील पाहिलं. गोलंदाजी देखील करताना पाहिलं. आता फलंदाजीसाठी देखील अगदी पहिल्या क्रमांकावरती ते मैदानावरती दाखल झालेले आहेत आणि निश्चितच त्यांच्या बॅटमधून सातत्यानं चांदेर संघासाठी रन्स बनलेले आहेत आणि त्या फलंदाजाला जीवनदान इथे मैदानावरती दिले गेले. ज्यावेळेस हा चेंडू फुल टॉस होता मैदानावरती ऑन साईडला नक्कीच हा चेंडू पिक करण्याचा प्रयत्न होता. पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट आलाय. दोन्ही संघांचे संघनायक नक्कीच आपण पाहतो उपस्थित झालेले आहेत. हिंजवडी क्रिकेट क्लब टीम कडून नक्कीच गणेश अप्पा साखरे संघनायकाच्या भूमिकेमध्ये आहेत. आलेले आहेत. लेट आले थेट आले. टॉसही जिंकला आणि निर्णय घेतलेला आहे गोलंदाजी करण्याचा. यावेळेस बॉल मैदानावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटच्या जवळून एस्टनच्या पाठीमागे ट्रॅव्हल झालाय आणि मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय षटक संपलेलं आहे पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 6. पहिल्या डावामध्ये मित्रांनो शेवटच्या षटकामध्ये जे निर्णायक रन्स आलेले आहेत ते धावा ते रन्स मैदानावरती या सामन्यामध्ये निश्चितच अतिशय निर्णायक ठरणार आहेत. कारण षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय पहिलं दर्शन करंजावणेनं त्या पद्धतीनं हाताळलेलं आहे. एक बाउंड्री जरूर आली परंतु मैदानावरती गणेश आणि आवी या दोन्ही फलंदाजाला त्यानंतर नक्कीच थांबून ठेवण्याचं काम गोलंदाज दर्शन करंजावणेनं केलेलं आहे. दूरवरच्या एंड कडून षटक क्रमांक पहिलं मैदानावरती दर्शननं हाताळलं. आता मैदानावरती मुख्य कॉमेंट्री बॉक्स एंड कडून मैदानावरती ओव्हर नंबर 2 साठी प्रदीप पवार हे गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूवरती 6 धावा आल्या. विकेट गेलेली नाहीये परंतु चांगली सुरुवात दर्शनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस तुम्ही कमी धावा संख्या मैदानावरती डिफेंड करत असता त्यावेळेस निश्चितच पहिल्या पॉवर प्लेचा 2 षटकांचा जो खेळ आहे तो निर्णायक असतो सामन्यामध्ये आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आलेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती प्रदीप पवार सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक फलंदाज नक्कीच आपण पाहतोय तयार आहेत. बॅटची इनसाइड एज पुन्हा एकदा चेंडू वेस्टर्नच्या पाठीमागे ट्रॅव्हल झालाय आणि हा चेंडू मैदानावरती तिथे नक्कीच आपण पाहतोय निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. अवीच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला
परंतु त्या चौकाराच्या व्यतिरिक्त त्याच्याकडून कुठलाही मोठा स्पार्क पाहायला मिळालेला नाहीये. आणि आता मैदानावरती पॉवर प्लेचा खेळ आहे मित्रांनो. या 2 षटकांमध्ये मोठं धावफलक उभं करावं लागेल. हो हो, पुन्हा एकदा टप्पा मागे खेचलाय आणि यावेळेस देखील चांगला फ्लाईट नक्की त्या चेंडूला दिली, चांगली उंची दिली आणि त्यानंतर मैदानावरती हा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ एक लगातार असे 2 चेंडू निर्धाव, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आल्यानंतर काहीशी बातचीत. नॉन स्ट्रायकिंग एंडचे फलंदाज तिथे गणेश ढमाले अवी सोबत करतायत, कारण मैदानावरती अचूक टप्पा जो त्यांच्या संपूर्ण बॅटच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल झाला. यावेळेस मात्र मैदानावरती पुन्हा एकदा बॅटची यश आणि आता इथे सुटका नसणार आहे. विकेट येते, फलंदाज बाद. ओव्हर नंबर 2 मध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं रन्स थांबले होते आणि रन्स थांबले अर्थातच मैदानावरती एक तर मोठा फटका किंवा मग विकेट येणारच होती. विकेट मैदानावरती आली. पहिल्या 2 चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती विकेट. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू असताना 3 चेंडू हाताळले गेलेत. धावफलकावरती 6 धावा स्थिर आहेत. अजूनही सामना जिंकण्यासाठी 37 धावेंची आवश्यकता आहे. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर विशाल मांडेकर मैदानावरती सज्ज होत आहेत. घरच्या मैदानावरती खेळ साकारतायत आणि आज होम ग्राउंडवरती खेळत असताना ते खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. त्या आउटफील्ड बद्दल खरं तर ठाऊक आहे आणि नक्कीच त्या विकेटवरती सातत्यानं सराव करणारे खेळाडू आहेत. त्यामुळे नक्कीच थोडीशी फेवरमध्ये खेळपट्टी त्यांच्या निश्चित असू शकते. तर दुसऱ्या बाजूला बुगाव क्रिकेट क्लब मुळशी तालुक्यातील एक मातब्बर संघ म्हणून या संघाची ओळख आहे. अनेक खऱ्या अर्थाने स्पर्धांमध्ये मित्रांनो आपण बुगाव संघाला मुळशी तालुक्यातील स्पर्धांमध्ये अधिराज्य गाजवताना पाहिलेलं आहे. त्यामुळे निश्चितच ही कडवी झुंज. यावेळेस इनसाइड आउट. मैदानावरती नक्कीच पाहतो इनफिल्डला बीट करत शिवा वेगानं धावतोय आणि अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ तिथे चेंडू फील्ड केला गेला. फेकी केली जाईल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये धावेंसाठी मोठी धावा आहे. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. या 2 धावेंच्या मतीने संघाचा धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 9 धावा. 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर हा स्पर्धेचा कालावधी आपण पाहतो मित्रांनो आणि आज 4था दिवस या स्पर्धेचा आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या अगदी पुढे टाकलेला बॉल होता. मिडॉन मध्ये चेंडू खेळून काढला. त्यानंतर पुन्हा एकदा एकेरी धाव या चेंडूवरती प्राप्त होते. 2 षटकांचा खेळ संपला आहे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहू शकाल धावफलकावरती 10 धावा आहेत. एक फलंदाज बाद झालाय. पहिल्या इनिंग संपल्यानंतर निश्चितच वाटलं या मैदानावरती ही धावसंख्या निश्चितच थोडीशी कमी आहे, परंतु मित्रांनो या धावा लढण्यासाठी पुरेशा आहेत हे सांगितलं आहे तिकडे बुगाव क्रिकेटला संघानं. पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर ती चर्चा मित्रांनो मी मैदानावरती केली की तिथे बुगाव संघाची गोलंदाजी देखील धारदार आहे. 40च्या पुढे जर स्कोर गेला तर या सामन्यामध्ये निश्चितच दोन्ही संघ आपल्याला मोठा संघर्ष करताना पाहायला मिळू शकतात आणि नक्कीच पहिल्या 2 षटकांमध्ये तर तिकडे आपण पाहतोय बुगाव संघाचं अधिराज्य आहे असं निश्चितप्रमाणे म्हणू शकतो, कारण फक्त 10 धावा आल्यात आणि एक प्रमुख फलंदाज देखील बाद झालाय. उर्वरित 18 चेंडू. सामना जिंकण्यासाठी अजूनही 33 धावेंची आवश्यकता जी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. चांगला बॉलिंग अटॅक नक्कीच बुगाव संघाचा जो आपल्याला पाहायला मिळतो. दर्शननं पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात केली. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रदीप पवार, ओव्हर नंबर 3 मध्ये किरण गावडे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर मनोरंजना सनसांचं देखील एक षटक नक्कीच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळू शकतं. ते कुठल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करतील हे पाहणं देखील निर्णायक आहे. इस्टांच्या पाठीमागे संघाचे संघनायक अतुल शेडगे त्यांना देखील आपण बऱ्याचदा गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे. त्यामुळे आता संघाकडे ऑप्शन तर आहेत आणि मैदानावरती ओव्हर नंबर 3 साठी ऑप्शन निवडलाय किरण गावडे यांचा. दहा धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती 3रा हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज दाखल झाले. किरण गावडे यांचा पहिलाच बॉल. गणेश धमालेची पॉवरफुल विकेट. चेंडू सीमारेषा पार. षटकार. धावफलकावरती 16 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात मित्रांनो षटकारानं झाली.
पहिल्या 2 ओव्हरमध्ये ज्या फटक्यांची आवश्यकता होती तो फटका ओव्हर नंबर 3च्या पहिल्या चेंडूवरती आलाय. गणेश खरं तर तिकडे वाट पाहत होते. सुरुवातीच्या षटकांमध्ये थोडेसे संत सावधगतीने खेळले आणि आता अटॅक मैदानावरती ते करताना पाहायला मिळत आहेत. यावेळीचा चेंडू नक्कीच चेस्टांच्या पाठीमागे ट्रॅव्हल झालाय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू फील्ड केला जाईल आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये इथे धावेंसाठी धावा आहे. पैकी काहीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळाली. कलेक्शन तिकडे प्रॉपर झालं नाही आणि मैदानावरती 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. धावफलकावरती 18 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. चेंडू आणि 25 धावेंची गरज. यावेळेस पुन्हा एकदा हवाई सफर तर आहे. चेंडू उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक शिवा हो इथे कॅच ड्रॉप. झेल सुटलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, इफ यू ड्रॉप कॅचेस यू विल लूज द मॅचेस. असं सोपं समीकरण क्रिकेटच्या खेळाचं असतं. जो फलंदाज आक्रमक आहे, जो फलंदाज घातक आहे, जो फलंदाज विस्फोटक आहे, त्या फलंदाजाचा झेल मैदानावरती निसटलाय. गणेश ढमालीला जीवनदान आहे तर 2 धावा देखील प्राप्त होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा संधी आहे झेलबादची. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यावेळेस टेकन व्हेरी गुड कॅच. मैदानावरती फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. विकेट येतात. धावफलकावरती 20 धावा आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती विकेट मैदानावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. नवीन फलंदाज प्रमोद मैदानावरती आलेत. आल्या एक सुंदर कट शॉट. चेंडू जातो डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक खणखणीत चौकार. 4 धावा. चोवीस धावा धावफलकावरती आहेत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार आला. 5व्या चेंडूवरती चौकार आला. या षटकार चौकारांनी या सामन्यामध्ये शंभू राज्य क्रिकेट क्लब चांदे संघाने कमबॅक केलंय. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. पॉइंटला ढकलण्याचा प्रयत्न योगेश आहेत. एका हाताने बॉल कव्हर करतायत. फेक होईल तोपर्यंत एक सिंगल येते. 3 षटकांचा खेळ जो मैदानावरती कंप्लीट झालेला आहे आणि 18 चेंडूंचा डाव संपल्यानंतर धावफलकावरती 25 धावा ज्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी 18 धावींची आवश्यकता असणार आहे. अखेरचे 12 चेंडू 18 धावा हे समीकरण आपण मैदानावरती पाहतोय. आणि आता सेकंड लास्ट ओव्हरसाठी कुठला गोलंदाज मैदानावरती येणार. कारण मित्रांनो पहिल्या 3 षटकांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर ओव्हर नंबर 1 मध्ये दर्शन मैदानावरती पाहायला मिळाले. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रदीप आले. तिसऱ्या ओव्हरमध्ये मैदानावरती आपल्याला किरण गावडे यांनी गोलंदाजी करताना नक्कीच आपण पाहिलं. तर आता मैदानावरती निश्चितच आता इथे प्रमुख गोलंदाजाचा जो 2 षटकांचा कोटा आहे तो कोटा कंप्लीट करण्यासाठी मॅन फ्रॉम भुगाव प्रदीप पवार भुगाव एक्सप्रेस मैदानावरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल 18 धावेंची आवश्यकता. स्कोर कार्डवरती 25 धावा आहेत. चौथं षटक मुख्य कॅमेरामन एंड कडून गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. तर ऑन स्ट्राईक प्रमोद सासार असणार आहेत. चला भुगाव संघाला विनंती आहे वारंवार इथे कृपया जास्तीचा वेळ खर्च करू नका. नियोजित कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला ते 4 षटकं कंप्लीट करणं गरजेचं आहे. अन्यथा एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये येऊन क्षेत्ररक्षण करावं लागेल. धावफलकावरती 25 धावा आहेत. 2 फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. 12 बॉल 18चं समीकरण असताना प्रमोद जे ऑन स्ट्राईक आहेत. आणि प्रमोदसाठी मित्रांनो तुम्ही जर क्षेत्ररक्षणाची सजावट पाहिली तर समोरच्या बाजूला व्ही शेपमध्ये लॉंग ऑफला स्ट्रेट लॉंग ऑफला फिल्डर आहे. लॉंग ऑन आहे. ऑन साईडला कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक आहे. ऑन साईडला खेळला आहे आणि क्षेत्ररक्षक या चेंडूवरती नक्कीच आपण पाहतोय. दर्शक बनताना पाहायला मिळत आहेत. प्रमोद सासार यांचा ब्रँडेड हिट
पॉवरफुल हिट आणि मैदानावरती हा षटकार 6 धावा. भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला जबराट दरार आहे रे तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार आहे रे. कॉन्फिडन्स आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. प्रमोद ससार मित्रांनो या संघाचे द ग्रेट फिनिशर आहेत आणि वारंवार असे फसलेले सामने या खेळाडून चांदे संघाला जिंकून दिलेले आहेत. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू जातोय तो दन 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 करत सीमारेषा पार. दोन मोठे फटके आल्यानंतर सामन्याचं समीकरण बरंचसं सोपं झालेलं आहे. पुढचा चेंडू प्रदीप पवार. आणखीन एक ताकदवर फटका तर खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक आणि मैदानावरती यावेळेस चांगला स्टॉप परंतु चेंडू निसटलाय. ओ हो हो प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु अंतिम क्षणी चेंडू निसटलाय आणि जातोय तो सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार येतोय आणि चौकारानं पाहू शकाल धावफलकावरती नक्कीच आपण पाहतो इथे वाढ होताना पाहायला मिळणार आहे. सामना जिंकण्यासाठी अजूनही फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं आगमन होतंय. म्हाळुंगे संघातील असणारे उत्कृष्ट खेळाडू सन्मान्य सागरजी चिवे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं मनापासून स्वागत आहे. 39 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 धावांची गरज आहे. बॉल हवेत लॉंग ऑफला शिवा जेल टिपतोय. मॅच मध्ये ट्विस्ट येणार का? प्रमोद बाद झालेत आणि आता आकडे देखील बदलताना पाहायला मिळतात. सामना जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये प्रदीप पवारच्या षटकामध्ये मित्रांनो तुम्ही पाहिलं पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉलवरती देखील चौकार आणि ते एक षटकार आणि 2 चौकाराने या सामन्याचं समीकरण पूर्णपणे शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे संघाकडे झुकवले तर आहे. परंतु आता हा चेंडू या मॅचचा निर्णायक चेंडू असेल. एक चांगला चेंडू हाताळावा लागेल प्रदीपला तर एक मोठा बिगिट खेळावा लागेल नवीन फलंदाज देवीदासला. 7 बॉल 4 ची गरज. हो 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 यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू मैदानावरती हाताळलाय आणि निश्चितच आपण पाहतोय हा चेंडू डॉट आलाय. सामना जातोय शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटचे 6 चेंडू 4 धावांची गरज. तर जाऊयात सामन्याकडे. शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय तिथे मनोरांना सनस मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. लेजेंडरी क्रिकेटपटू आहेत भुगाव गावामध्ये. नक्कीच आपण पाहतोय क्रिकेट अजूनही निश्चितच आपण पाहतोय अविरतपणे चालू ठेवण्याचं काम या व्यक्तीने केलेलं आहे आणि आता 6 चेंडू 4 धावा गोलंदाजीच्या मार्कवरती रोखण्यासाठी आलेत. विशाल ऑन स्ट्राईक तयार आहेत. पहिलाच बॉल या षटकाचा थोडासा उसळी घेणार होता. लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. कव्हर्स मध्ये नक्कीच तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतात. दर्शन पहिल्याच बॉलवरती एक सिंगल येते. या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच आपण पाहतोय पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला इंजवडी संघ इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत. इंजवडी संघातील सर्वच खेळाडू प्रामुख्याने उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर पुणे महापौर केसरी पैलवान संकेत भाऊ जांभूळकर प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सामान्य छोट्या भाऊ साखरे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. उद्योजक सामान्य धनराजजी कांबळे यांचं देखील आगमन झालेलं आहे.
मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि वेळ असणारे सन्माननीय आमचे मामा श्री गणपतजी राजीवडे देखील प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील म्हाळुंगे करंडकामध्ये मनापासून स्वागत आहे. 4 चेंडू 2 धावेंची आवश्यकता आहे. मागच्या ओव्हरमधील मित्रांनो एखादी बाउंड्री जर वाचली असती तर या षटकामध्ये मित्रांनो निश्चितच तिथे लढण्यासाठी अधिक बळ मिळालं असतं मनोरांना सनस यांना, परंतु अजूनही मित्रांनो सामना संपलेला नाहीये. 4 चेंडू 2 धावेंची आवश्यकता. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्यात. ऑन स्ट्राईक विशाल मांडेकर मैदानामध्ये पाहायला मिळतात. एखादी मोठी विकेट या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करू शकते आणि इथे डॉट बॉल तर फार महत्वाचा आहे. डॉट चेंडू आलाय. 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 2 धावेंची गरज. सामना नक्कीच अगदी सोपा होता, परंतु मनोरांना सनस इतक्या सहजासहजी हार मानणारे हे देखील खेळाडू नाही आहेत. या खेळाडून देखील भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. भरपूर अनुभव या खेळाडूकडे आहे. 3 चेंडू 2 धावेंची आवश्यकता. नौफलकावरती धावा आहेत त्या 41. क्षेत्ररक्षणामध्ये काहीच परिवर्तन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. शॉट थर्डमॅनचा फिल्डर थोडासा नक्कीच आपण पाहतोय फाईन केलेला पाहायला मिळालाय. दरम्यानचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. मारताक्षणी दुसऱ्या रनचा कॉल आहे. 1 रन पूर्ण. शिवा पहिला प्रयत्न चेंडू कलेक्ट करू शकलेला नाहीये आणि त्यानंतर मैदानावरती 2 धावा प्राप्त होत आहेत आणि या 2 धावेंसोबतच मित्रांनो या अटीतटीच्या लढतीमध्ये, या चुरशीच्या लढतीमध्ये शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे या संघानं बाजी मारली. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. तर हार्ड लक भुगाव क्रिकेट क्लब संघ. या सामन्यामध्ये मित्रांनो प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे देखील आपण वळणार आहोत. 6 चेंडू 5 धावा आणि एकाच ओव्हरमध्ये 1 विकेट. फक्त 7 धावा खर्च करणारे अविनाश ठरतायत या सामन्याचे हिरो, प्लेअर ऑफ द मॅचचे मानकरी. तर पुढील मॅच आपण मैदानावरती लगेच सुरू करणार आहोत मित्रांनो. हिंजवडी क्रिकेट क्लब विरुद्ध स्टार 11 घोटावडे या 2 संघांमध्ये. यानंतर होणारा पुढील सामना आपल्याला मैदानावरती